अत्यंत हलाखीच्या व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोलमजुरी करून पुणे येथे उद्योजक म्हणून नाव कमावलेले शिवश्री सदाभाऊ लक्ष्मीबाई काशीनाथराव लोभे यांच्या उमरगा हडगा तालुका निलंगा नगरीत दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी नूतन गृहप्रवेशाच्या निमित्ताने 2000 जिजाऊ व शिवचरित्रांच्या ग्रंथांचे वाटप करून कीर्तनाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे विशेष प्रबोधन करण्यात आले. या प्रसंगी महादेव निवास नूतन वास्तूच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेटी दिल्या. त्यात युवा नेते संभाजीराव पाटील निलंगेकर, DYSP ढोमे पाटील, डॉक्टर अरविंद भातांबरे, माननीय चक्रधरजी शेळके, अंबादासजी जाधव, अजित माने, डॉक्टर समीर वाघमारे, ॲडव्होकेट तिरुपती शिंदे, पुण्याहून आलेले उद्योजक रामभाऊ क्षीरसागर, पुणे येथील संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीणजी कदम, श्रीकांतजी गोरे, सुनील साळुंके, संजय जाधव, मराठा सेवा संघ प्रणित, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद व सर्व कक्षांच्या वतीने शिवश्री MM जाधव, सतीश हाणेगावे, DB भरमदे, अमरदीप पाटील, अजय मोरे, अनिल जाधव, गुणवंत गायकवाड, आर्यन बरमदे, अजित लोभे, प्रताप हंगरगे, संदीप पाटील, कोमोदजी लोभे, नरसिंग लोभे, मिथुन दिवे, पत्रकार प्रदीप मुर्मे व इतर सर्व पत्रकार उपस्थित होते. 2500पेक्षाही जास्त भाविक व गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जिजाऊ वंदनेने कीर्तनाच्या कार्यक्रमाचा आरंभ झाला. या कार्यक्रमात मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने सदाभाऊ लोभे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज उमरगा हडगा या ठिकाणी माननीय सदाभाऊ लोभे यांच्या वास्तू शांतीच्या निमित्तानं, नूतन प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी निलंगा नगरीतील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणचं घर पाहून झालेलं आहे. माननीय सदाभाऊ लोभे एक शेतकऱ्याचा मुलगा, अत्यंत कष्टातून उभा टाकला, गाव सोडला, मिळेल ते कामं केली आणि शेवटी गुत्तेदारीमध्ये त्यांना भविष्य मिळालं. मिळेल ते गुत्तेदारी करत अत्यंत समृद्ध छान असं जीवन तो आज जगतो आहे. गावाकडे महादेव निवास त्यांनी उभारलेला आहे, अत्यंत सुंदर घर बांधलेलं आहे. 3 एकरचा जमीन असलेला एक शेतकऱ्याचा मुलगा खूप चांगल्या पद्धतीने समृद्ध झालेला आहे. ही समृद्धता फक्त वैयक्तिक न ठेवता सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासलेली आहे, गावाशी नाळ जोडलेली आहे आणि अनेकांना आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या हाताला काम देण्याचं काम या माणसाने केलेलं आहे. मराठा सेवा संघ, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद सर्व कक्षाच्या वतीनं आणि निलंगा नगरीतल्या आणि पुण्याहून आलेली जी मंडळी आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही शिवश्री सदाभाऊ लोभे यांना त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज संध्याकाळी 9 वाजता रत्न पुरस्काराने आज आम्ही सन्मानित करणार आहोत. त्या युवारत्न पुरस्कारासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने निवड केली ते आमचे MM जाधव सर, DB बरमदे सर, तिरुपतीजी शिंदे, गुणवंतजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे राजेशजी मोरे, संदीपजी पाटील, आमचे बालाजी बरमदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, आर्यन बरमदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं आज संध्याकाळी त्यांना यथोचित सत्कार करून या ठिकाणी त्यांच्या कार्याचा, त्यांनी केलेल्या स्वावलंबनाचा युवा गौरवाने आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिव. एक दुसरी परंपरा आहे आणि म्हणून टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचा स्वागत किंवा सत्कार यासाठी करा म्हटलं की अशा महाराजांची आम्हा तुम्हा समाजाला नितांत गरज आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्ही मराठा सेवा संघ आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आणि सर्व कक्षांच्या वतीने सदाभाऊ लोभे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो. दिवसभर आम्ही इथं बसून आहोत, गावामध्ये बसून आहोत. माय माऊलीनो, बंधू भगिनीनो, कृपया सर्वांनी बसायचं आहे. घाम गाळणारं एक कुणब्याचं पोरग गाव सोडतं, अपूर्व शिक्षण झालेलं आहे
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. काय करावं भाकरीचा प्रश्न आहे. आणि हा मुलगा गाव सोडतो, मुंबईला जातो, त्या ठिकाणी सूतगिरणीमध्ये रात्रंदिवस घाम गाळतो, काम करतो, हाताला घटे पडतात, जगणं नको वाटतं. अशा परिस्थितीमध्ये पोटही भागत नाही. तो परत भिवंडी मुंबई सोडून पुण्याला येतो, मिळेल ती कामे करतो. इथं आमचे रामभाऊ क्षीरसागर आहेत, हात वरी करा रामभाऊ. हे घाम घालणारं कुणब्याचं पोरग आज करोडपती झालेलं आहे. काय सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी? अरे बाबांनो, कर्मकांड मानू नका, पाखंड मानू नका, अंधश्रद्धा मानू नका, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा, आपला हात जगण्यात असतो, हेच साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या पोरांनी आपलं स्वतःचं आयुष्य सुंदर तर केलेलंच आहे, पण समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून ही पोरं समाजासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतात आणि प्रबोधन करतायत. कीर्तनाची मूळ परंपरा सांगितली जात नाही, हे प्रचंड मोठं दुर्दैव. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सगळीकडे अंधश्रद्धेचा बाजार मांडणारे हे काही माणसं आहेत, 1-1 कोटी रुपये घेऊन कीर्तन करणारे महाराज समाज बुडवण्याचं महापाप करतायत. अशा परिस्थितीमध्ये अशा महाराजांची नितांत गरज आहे. हे सांगणारी चळवळ म्हणजे मराठा सेवा संघाची चळवळ आहे, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची चळवळ आहे. अरे बाबांनो, जगामध्ये अनेक साहित्यिक झाले, पण कीर्तनकार झाले नाहीत, किंवा आध्यात्मिक झाले नाहीत, किंवा संत झाले नाहीत. फक्त एकमेव जगद्गुरु तुकोबाराय असा आहे, ते कीर्तनकार झाले, संतही झाले, साहित्यिकी झाले, ज्यांना वैश्विक साहित्यिक म्हटलं जातं, ज्यांना वैश्विक संत म्हटलं जातं. आणि आपली जी परंपरा आहे वसुधैव कुटुंबकमची, हे विश्वची माझे घर, ऐसे मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाली, हीच आपल्या साधू संतांची खरी भूमिका आहे. अगदी तुकडोजी महाराजापर्यंत, गाडगे बाबापर्यंत आणि विशाल महाराज खोलेपर्यंतची ही परंपरा. एक वाक्य खूप छान बोलले महाराजांनी, मी हसवण्यासाठी, टिंगलटवाळी करण्यासाठी, गुदगुल्या करण्यासाठी आलो नाही बाबांनो, विचार देण्यासाठी आलो नाही. आणि विचारामुळेच जगामध्ये क्रांत्या होत असतात, आणि त्या विचारामुळेच या देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. जिजाऊने आपल्या शोभाला हेच ज्ञान दिलं, शोभाचं हे उदाहरण त्याने दिलं. मी खरं म्हणजे सदाभाऊचं अभिनंदन करतो. टाळ्याच्या गजामध्ये, प्रचंड टाळ्याच्या गजामध्ये अभिनंदन झालं पाहिजे की शेकडो पुस्तकं आजच्या कार्यक्रमामध्ये वाचली गेली. त्या पुस्तकाने जगाला खराखुरा इतिहास सांगितला, प्रमाण दिले, पुरावे दिले. आजपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं की रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. हा चुकीचा खोटा इतिहास आजही सांगितला जातो. दिल्लीचे महाराजही सांगतात, आणि शेकडो हजारो पुस्तकं दिल्लीमध्ये वाटले जातात. परंतु आम्ही सांगतो पुराव्यांशी, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की गा, हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. आणि म्हणून सदाभाऊ, तुमचं लाख लाख अभिनंदन की हजारो पुस्तकं आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये वाटलात. एकतर जिजाऊची पुस्तकं वाटलात, शिवरायांची पुस्तकं वाचलात, विठ्ठलाच्या संदर्भात